बलुचिस्तान खरंच पाकिस्तानातून फुटून वेगळं झालंय हे विचारण्याचं कारण म्हणजे 9 मे 2025 रोजी मीर यार बलूच यांनी बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याची केलेली घोषणा। मीर यार बलूच नावाने एक्स या प्लॅटफॉर्मवर बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याची घोषणा करण्यात आली आणि #रिपब्लिक ऑफ बलुचिस्तान हा हॅशटॅग एक्स वर ट्रेंड झाला। डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ बलुचिस्तान नावाच्या स्वतंत्र देशाला मान्यता देण्याचं आणि शांतता सैन्य पाठवण्याचं आवाहनही संयुक्त राष्ट्रांना करण्यात आलं। एवढंच काय तर भारतात उच्च आयुक्तालय सुरू करण्याची मागणीही करण्यात आली। आता प्रश्न असा आहे की कोण आहेत हे मीर यार बलूच? उपलब्ध माहितीनुसार मीर यार बलूच हे बलुचिस्तान स्वातंत्र्य चळवळीतलं एक प्रमुख नाव आहे। ते स्वतःला लेखक, स्वतंत्र पत्रकार, मानवाधिकार कार्यकर्ते आणि फ्री बलूच मूव्हमेंटचे प्रतिनिधी म्हणवतात। ही त्याची सोशल मीडिया अकाउंटवरची ही ओळख आहे। त्यांनी नवी दिल्लीत बलूच दूतावास उघडण्याची परवानगी देण्याची विनंती भारताला केली आणि भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 60 दशलक्ष बलूच देशभक्तांचा पाठिंबा असल्याचंही सांगितलं। पण चक्रावून टाकणारी गोष्ट म्हणजे त्यांचा जन्म, शिक्षण, जन्मतारीख किंवा कौटुंबिक पार्श्वभूमी या बाबतीत कोणतेही ठोस तपशील इंटरनेटवर कुठेच आढळत नाहीत। पण त्याच्या एक्स पोस्टमुळे त्यांचं फॉलोइंग फार मोठं आहे। अनेक जण मीर यार बलूच म्हणून या माणसाचा फोटो लावतात। अनेक न्यूज मीडियाने सुद्धा हाच फोटो वापरलेला आहे। पण खरं तर हा फोटो मीर मज्जक दिलशाद बलूच या ऍक्टिव्हिस्टचा आहे। हा तरुण देखील बलुचिस्तानसाठीच लढतोय। त्यामुळेच मीर यार बलूच यांची बलुचिस्तान स्वतंत्र झाल्याची घोषणा किती गांभीर्याने घ्यायची हा मोठा प्रश्न आहे। अजून तरी कोणत्या देशाने किंवा संयुक्त राष्ट्रांनी त्यांच्या मागणीला अधिकृत मान्यता दिलेली नाही, भारतानेही नाही। शिवाय बलुचिस्तानमध्ये परदेशी मीडिया येण्यावर पाकिस्तानने निर्बंध घातले असल्याने खरं खोटं कळायला भाग नाही। हे खरंच की बलुचिस्तान हे पाकिस्तानातलं क्षेत्रफळानुसार सर्वात मोठं राज्य आहे। एकूण देशाच्या 44% भाग हा बलुचिस्तानने व्यापलेला आहे। पाकिस्तानची इकॉनॉमी देखील इथे सापडणाऱ्या नैसर्गिक वायू आणि खनिजांवर अवलंबून आहे। त्यामुळे हाच भाग जर स्वतंत्र झाला तर पाकिस्तानची काय वाताहत होईल हे वेगळ्याने सांगायला नको। पाकिस्तान सुद्धा बलुचिस्तानातल्या फुटीरतावाद्यांना भारत पाठिंबा आणि आर्थिक मदत करत असल्याचे आरोप करतोच। पण तूर्त तरी बलुचिस्तानविषयी जे काही दावे केले जातात ते मीर बलूच सोशल मीडियावर करतो त्याची खातरजमा करता आलेली नाही।